युवाशक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा, युवांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र घडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत नामदार गोपाळकृष्ण गोखले मार्गावर आयोजित भव्य तिरंगा रॅलीला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते। यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार रवींद्र चव्हाण, उमा खापरे, अमित गोरखे, सिद्धार्थ शिरोळे, राहुल कुल, शंकर जगताप आदी उपस्थित होते। इस तिरंगे को हम कभी झुकने नहीं देंगे हे सांगण्यासाठी तरुणाई आज तिरंगा हाती घेऊन रस्त्यावर आल्याचे सांगून देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या संदेशानुसार 15 ऑगस्ट पर्यंत देशाच्या प्रत्येक शहरात, गावात आपली राष्ट्रभक्ती प्रकट करण्याकरता तिरंगा झेंडा हातामध्ये घ्यावा आणि तिरंग्याची शान दाखवून द्यावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। तिरंग्याच्या सन्मानासाठी अनेकांनी आपले प्राण दिले। तिरंगा आणि देशासाठी अनेक सैनिक प्राण देतात। हा तिरंगा हाती घेतल्यावर आपल्यावर देशसेवेची जबाबदारी आहे याचे स्मरण मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना करून दिले। ललित चौक येथून रॅलीला प्रारंभ झाला आणि फर्ग्युसन महाविद्यालय मार्गाने पुढे जात छत्रपती संभाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप झाला। यावेळी दुतर्फा उभे राहून नागरिक विद्यार्थ्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय आदी घोषणा दिल्या। रॅलीत लोकप्रतिनिधी, नागरिक, महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक संदेश दिला की 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून 15 ऑगस्टपर्यंत देशातल्या सगळ्या युवांनी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आपली देशभक्ती तर प्रदर्शित करायचीच आहे, पण देशाच्या प्रती आपली प्रतिबद्धता देखील, त्याची उजळणी देखील करायची आहे आणि म्हणून तिरंगा रॅली चालली आहे। पुण्यामध्ये तिरंगा रॅली अभूतपूर्व अशा प्रकारचं पुण्यातल्या युवांनी त्याला समर्थन दिलेलं आहे आणि एक प्रकारे ज्याला आपण तिरंगा आपला जो ध्वज आहे त्या ध्वजाचा समुद्र हा इथे पाहायला मिळाला आणि विशेषतः तरुणाईचा उत्साह हा अतिशय आनंदित करणारा आहे।